बीडमध्ये अमानुषतेचा आणखी एक प्रकार उघडकीस आलाय। अंबाजोगाईच्या सनगावमधील वकील तरुणीला अमानुष मारहाण करण्यात आली आहे। लाऊडस्पीकरला विरोध केल्यानं तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली। सरपंचासह 10 जणांनी लाकडी काठी आणि पाईपनं या तरुणीला मारहाण केली। युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। सरपंचासह सर्व आरोपी फरार आहेत। मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिले दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर, त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आहे। आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे, जिवंत आहे, याला कारणीभूत पोलीसच आहेत। पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेले आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा, यांना जामीन देण्यात येऊ नये। यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा, 10 लोक मिळून आलेले होते, त्यातल्या 9 जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका, हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता, घाण शिव्या देत होता। मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले। तर बीडमध्ये महिला वकिलाला झालेल्या मारहाणीची आता महिला आयोगानं दखल घेतल्याचं बघायला मिळालं। राज्य महिला आयोगाच्या सदस्या वकील संगीता चव्हाण सनगावकडे रवाना झालेल्या आहेत। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी वकील संगीता चव्हाण यांच्याशी चर्चाही केली। चर्चेनंतर वकील संगीता चव्हाण पीडित वकील महिलेची भेट घेणार अशी माहिती मिळते। तर बीडच्या गुंडगिरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याही बघूयात। बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गामध्ये सुरू आहे। बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या, पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून, हत्या, अपहरण, मारामारी सुरू आहेत। त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे। पोलिसांवर विश्वास नाही, गुंडशाही जी आहे ती वाढत चाललेली आहे। सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ हा महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे। मात्र महाराष्ट्र पोलीस सरकारच्या दबावामध्ये अगदी उलट करत आहे। तर आता खल निग्रहणार्थ ही जी त्यांची भूमिका होती, सदरक्षणार्थच्या ऐवजी खल संरक्षणार्थ आणि सज्जनांच्या पाठीमागे महाराष्ट्र पोलीस लागलेली आहे। मला माझा 1 मिनिट, काल रात्री त्याच्याबद्दलची माहिती मला पोस्ट म्हणजे फोटो आलेले आहेत। मी त्याच्या संदर्भामध्ये SP आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत। हे नक्की कुठं झालंय, त्याला कोण जबाबदार आहे आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे, कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही, त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशा सूचना दिलेल्या आहेत। मराठवाड्याला लागलेला हा किडा जो इतिहास होता, तो इतिहास एक नवीन इतिहास असा निर्माण होऊ नये याच अपेक्षा आहे। तर एक नवीन म्हणजे दर 2 महिन्यानं 1 महिन्यानं नवीनच काही बीडमधून ऐकायला येतं। दूध का दूध पाणी व्हायला किती वेळ लागतंय, नाही तर आमच्याकडे त्या 2 दिवसात सगळे बाहेर काढू, काहीच ठेवणार नाही। बीडमध्ये एकदा चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी एवढं त्या ठिकाणी आम्ही काम करू नये। ज्या पद्धतीची गुन्हेगारी आहे, आता ही गुन्हेगारी जी आहे ती आम्ही पकडतो आहे आणि जो गुन्हा होतोय त्याला आम्ही अंतिम शासन देण्याकरता ज्या काही गोष्टी कराव्या लागतात। आतापर्यंत काय होतं की गुन्हे करायचे पळून जायचे, आता पकडलं जात आहे। त्यामुळे आता वचक बसेल, पण निश्चितपणे अजून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करण्याची गरज आहे। ज्यांनी मारहाण केली त्यांना अटक करण्याच्यासाठी सुद्धा पावलं उचललेली आहे। त्याचबरोबर प्रतिबंधात्मक कारवाई करा, जेणेकरून परत अशा पद्धतीने ते कायदा हातात घेऊन कोणालाही त्रास देणार नाही, असाही निर्देश मी त्यांना दिलेला आहे। त्याच्याबद्दलची तांत्रिक माहिती तुम्ही दुसऱ्या कोणाकडूनही घ्या, पण मला जी काय माहिती आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे वर्षा जागीरदार आणि तुमच्या ब्युरोशी पण मी बोललेली आहे।